नमस्कार. शेतीमध्ये मिठाचा वापर हा विषय सध्या खूपच चर्चेत आहे नाही का? यालाच मीठ शेती असंही म्हटलं जातंय. आणि का नसावं? खर्च अगदी कमी आणि उत्पन्न भरघोस. पण थांबा, यामागे काही मोठे धोके तर लपलेले नाहीत ना? चला, आज याच विषयाचा आपण खोलात जाऊन विचार करूया. चला तर मग थेट मूळ प्रश्नालाच हात घालूया. शेतामध्ये मीठ वापरणं हे खरंच एक वरदान आहे की आपल्या जमिनीसाठी एक मोठा शाप? आता हे ऐका. मीठ वापरलं आणि माझं कांद्याचं उत्पन्न एकरी फक्त 6 क्विंटलवरून थेट 30 क्विंटलवर गेलं. हा एका शेतकऱ्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आता तुम्हीच सांगा, असं ऐकल्यावर कोणाचंही लक्ष वेधलं जाणारच ना? साहजिक आहे, असा फायदा कोणाला नको असतो? आणि म्हणूनच हा प्रकार इतका आकर्षक वाटतोय. विचार करा, उत्पादनात प्रचंड वाढ होते, विशेषतः कांद्यासारख्या पिकात. पिकं पण एकदम टवटवीत आणि मोठी दिसतात. पाण्याची कमतरता असली तरी जमिनीत ओलावा टिकून राहतो. शिवाय महागड्या खतांना हा किती स्वस्त पर्याय आहे. आणि वरतून वाळवीसारख्या किडींपासून पण सुटका. म्हणजे एका दगडात कितीतरी पक्षी. पण एक मिनिट, हे सगळं इतकं सोप्पं आहे का? हे जे फायदे दिसतायत त्यासाठी आपल्याला नेमकी काय किंमत मोजावी लागते? कारण खरी गोष्ट जमिनीच्या वर नाही तर आत घडतीये. आणि हे धोके समजून घेण्यासाठी ना, आपल्याला आधी मिठाचं विज्ञान समजून घ्यावं लागेल. तर पहिला भाग आहे मिठाचं विज्ञान. म्हणजे आपण जेव्हा शेतात मीठ टाकतो तेव्हा आपण नक्की काय टाकत असतो? चला, या सोडियम क्लोराईडला जरा जवळून पाहूया. आपण जे साधं खाण्याचं मीठ वापरतो ना, ते म्हणजे सोडियम क्लोराईड. हे एक रसायन आहे जे 2 गोष्टींपासून बनलेलं आहे. यात साधारणपणे 40% सोडियम आणि 60% क्लोरीन असतं. आणि वनस्पती या दोन्ही घटकांशी खूप वेगवेगळ्या प्रकारे वागतात. आता इथेच सगळा खेळ आहे. बघा, वनस्पतींना वाढण्यासाठी ना 17 आवश्यक पोषक तत्व लागतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीत सोडियम कुठेच नाही. हो, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे सगळं लागतं, पण सोडियम नाही. क्लोरीन थोड्या प्रमाणात लागतं, पण ते खूपच कमी. आणि याउलट सोडियमचं प्रमाण जास्त झालं तर ते वनस्पती आणि जमीन दोघांसाठी विषारी ठरतं. तर मग आता बघूया दुसरा भाग, छुपा धोका. आणि इथूनच सुरू होतो तो खरा धोका. जेव्हा हा अतिरिक्त सोडियम जमिनीत जातो तेव्हा तो एक अशी विनाशकारी साखळी सुरू करतो जी आपल्याला लगेच दिसत नाही. ती हळूहळू आपल्या पायाखाली घडत असते. हे कसं होतं ते 4 सोप्या पायऱ्यांमध्ये समजावून घेऊ. पहिली पायरी, सोडियम हल्ला करतो, तो जमिनीत शिरतो. दुसरी पायरी, तो जमिनीसाठी फायदेशीर असलेल्या कॅल्शियमला तिथून हकलून लावतो. म्हणजे कॅल्शियमचं काम काय, तर जमिनीचे कण एकत्र बांधून ठेवणं. तिसरी पायरी, कॅल्शियम गेल्यामुळे जमिनीची रचनाच कोसळते, सगळे कण विखुरले जातात. आणि चौथी, शेवटची पायरी, जमीन कडक बनते, सुकल्यावर विटेसारखी, आणि ओली झाली की चिखलाचा गोळा. पाणी आतमोऱ्याला जागाच उरत नाही. आणि याचा एक विचित्र परिणाम होतो, ज्याला शारीरिक दुष्काळ म्हणतात. म्हणजे विचार करा, शेतात पाणी आहे पण झाड तहानलेलं आहे. असं कसं? तर जमिनीतलं मीठ इतकं जास्त होतं की ते झाडाच्या मुळांमधलंच पाणी उलटं बाहेर खेचायला लागतं. आणि मग झाड अक्षरशः उभ्याच्या उभं सुकतं. मिठाला चांगला वाईट काही कळत नाही. हो, ते वाळवीसारख्या किडींना नक्कीच मारतं, पण त्याचसोबत ते आपल्या जमिनीचे खरे मित्र म्हणजे गांडूळ आणि करोडो फायदेशीर सूक्ष्मजीवंतू यांनाही संपून टाकतं. म्हणजे थोडक्यात ते संपूर्ण जमिनीलाच निर्जीव करून टाकतं. आणि मग काय होतं? आठवतंय तो शेतकरी ज्याचं उत्पन्न 30 क्विंटल झालं होतं? काही काळानंतर त्यांचंच म्हणणं आहे, हो, उत्पन्न तर वाढलं, पण आता माझी जमीनच नापीक झालीय. म्हणजे सुरुवातीचा फायदा हा जमिनीच्या कायमच्या नुकसानीचं कारण बनतो. मग आता यावर काही उपाय आहे का? तर हो, नक्कीच आहे. तिसरा भाग आहे योग्य उपाय. चांगली बातमी ही आहे की विनाश न करता हे फायदे मिळवण्यासाठी आपल्याकडे सुरक्षित आणि प्रभावी पर्याय उपलब्ध आहेत. चला ते पाहूया. ही तुलना बघा, सगळं स्पष्ट होईल. एका बाजूला आहे आपलं साधं मीठ आणि दुसऱ्या बाजूला आहे म्युरिएट ऑफ पोटॅश किंवा MOP नावाचं खत. दोघेही क्लोरीन देतात, जे पिकाला थोडंफार लागतं. पण MOP सोबत पोटॅशियम देतं, जे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, MOP मध्ये हानिकारक सोडियम अजिबात नसतो, त्यामुळे ते जमिनीची रचना बिघडवत नाही. निवड अगदी सोपी आहे, नाही का? पण समजा नुकसान आधीच झालं असेल तर? जमीन कडक झाली असेल तर?
घाबरू नका. त्यावरही एक उपाय आहे. तो म्हणजे जिप्सम, म्हणजेच कॅल्शियम सल्फेट. जिप्सममधलं कॅल्शियम त्या हानिकारक सोडियमला बाहेर ढकलतं. मग पाण्याने ते धुवून काढता येतं आणि जमिनीचं आरोग्य सुधारायला सुरुवात करता येते. तर या सगळ्या चर्चेचा हा शेवटचा आणि महत्त्वाचा भाग. हा निर्णय फक्त शेतीचा नाही, तर आपल्या वारसाचा आहे. आपल्याला एका हंगामाची निवड करायची आहे की पुढच्या पिढीची? शेवटी शेती म्हणजे फक्त एका हंगामाचं उत्पन्न काढणं नसतं, बरोबर? ती एक मौल्यवान संपत्ती आहे जी आपल्याला पुढच्या पिढीच्या हातात द्यायची आहे. मग विचार करा, आपण आपल्या जमिनीचा हा वारसा कसा जतन करणार आहोत?